वाजलेले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं वैजापूर तालुक्याचे विकास महर्षी आदरणीय आमचे नेते रमेश पाटील बोरनारे सर, तसेच त्यांच्या सोबत माजी तालुका प्रमुख प्रकाश पाटील शिंदे, वैजापूर शहराचे अध्यक्ष पारस भाऊ घाटे, तसेच ह्या गावचे भूमिपुत्र प्रकाश आबा, घोडके पाटील, संभाजी पाटील डुकरे, तसेच समोर बसलेले सर्व पाहुणे मंडळी, गावातील ज्येष्ठ मंडळी, लाडक्या बहिणी आणि मतदार बंधू आणि भगिनींनो, आज शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ संगीता काकी सुभाष काका तांबे, तसेच ह्या पालखेड गणाचे पंचायत समितीचे उमेदवार राहुल शिवाजी शेळके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज शिवराईमध्ये आयोजित केलेली ही छोटेखानी सभा, आणि त्या सभेला मी आज थोडंफार एक आपल्याला कोणाला विरोध न करता सर, आपण विकासावर ही निवडणूकचा प्रचार करीत आहेत. कोण काय म्हणतं, आताच माजी सभापती बाळू पाटील शेळके यांचं आगमन झालं आहे, त्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करीत आहे. तसेच आमचे मित्र मामा यांचं सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करीत आहे. आपली जी ही निवडणूक ही विकासावर आहे, कोणावर टीका करण्यासाठी किंवा कोण उमेदवार कसा आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त विकासावर मत मागायचे आणि विकास पुढे घेऊन जायचा आहे. आमदार साहेबांनी आता सगळीकडे त्या विषयाची चर्चा आहे की रामकृष्ण जलसिंचन योजनेचं कर्जमाफी. सर, आमच्या गावात थोडेफार शेतकरी, फारसे शेतकरी नाहीये. एक 25 शेतकरी, रात्रीच आमचा एक विषय झाला की तुमचे 7 कोरे झाले का. मी चर्चा केली, म्हणलं सगळेच पालखेड इकडले तिकडले, पण आपल्या गावातले कोरे झाले का नाही. म्हटलं नाही. म्हणे भाऊ आमचे कोरे झाले म्हणे 7. मग आपण मतदान कोणाला करणार? तुम्ही सुभाष काकाला पाहू नका, राहुलला पाहू नका. म्हटलं तुम्ही ज्यांनी तुमचे 7 कोरे केले त्याला मतदान करण्याची जबाबदारी आपली. दुसरा विषय सर, आपण विकासावरच बोलणार आहे. तुम्ही शिवराईला दलित वस्तीमध्ये मला 50 लाख रुपये दिले, माझ्या गावासाठी 50 लाख रुपये दिले. ते काम आता आपण जाताना थोडस एक नजर मारणार आहे. बरोबर, ते काम सुद्धा आता प्रगती पथावर आहे. 50 लाख रुपये म्हणजे छोटी गोष्ट नाही. आपण 2-2, 3-3 लाखासाठी आमदार माग पळत होतो, पण त्यांनी बिगर विचारता आपल्याला 50 लाख रुपये दिलेले या गावासाठी. दुसरं, वीरभद्र मंदिरासाठी 30 लाख रुपये, गणपती मंदिरासाठी सुशोभीकरणासाठी 25 लाख रुपये, ग्रामपंचायत कार्यालयासाठी 25 लाख रुपये, तांडा वस्तीसाठी 25 लाख रुपये. मग आपण मत देणार कोणाला? जो व्यक्ती, जो आमदार रात्रंदिवस तुमच्यासाठी काम करतो, तुमच्या विकासावर त्या माणसाचं लक्ष आहे, मग आपण काय आयऱ्या गैऱ्याला मतदान करायचं का? हा मला विषय पडतो. आपण विकासावरच बोलायचं, टीका टिप्पणी करून त्यांना मोठेपणा द्यायचा नाही. आणि कोण म्हणून काका आपल्याला विरोधात, आपल्याला हा मिळाला तो मिळाला. मला एकच म्हणायचं दोन्ही उमेदवाराला, विरोधकाच्या पद्धतीने चालतील, आपण आपल्या जे कार्यकर्ते त्यांचं मन दुखवायचं नाही. कारण कोणी काय म्हणतं, हा मीच काका तुमचं, आपल्याकडे सगळेच येणार आहे काका, त्यांना सगळी बाजू दिसू राहिली. आपल्याकडे विरोधक सुद्धा म्हणणार आहे काका मी तुमचंच काम करणार आहे. काम तर करणार नाही तो, पण पहिला हार घालायला तो तुम्हाला येईल. त्यासाठी आपण सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचं की आपलं काम कोणी केलं राहू. आणि ही परिस्थितीत अजून 2 दिवसांना सर सगळेच आपल्याकडे येणार. तुम्हाला ते बी सांगतो, मी माझ्या सर्कलचा मी कालच बऱ्याच नेत्याशी चर्चा केली. चांगले नेते माझ्याशी रोज येते पंपावर बसायला, काय करायचं. मी म्हणलं तुम्हाला पर्याय नाही, कुणीकडे घुसू नका. दुसरीकडे जर घुसले तर तुमचे हात भाजल्याशिवाय राहणार. इकडे जर आले, इकडे तुम्हाला निश्चित मोठेपणा मिळेल. भविष्यात तुम्हाला काहीतरी आमदार साहेबाकडून काहीतरी मिळेल, मी शब्द देत नाही. ते म्हणे नाही आम्हाला राजू तुम्ही सांगा, आम्ही सगळेजण आमदार साहेबाच्या पाठीमागे, आमची वैयक्तिक जरी मतभेद जरी असली, पण आम्ही सुभाष काकाला राहुलला मतदान करण्यासाठी आज एका मताने तयार आहे.
आमचे मित्र संभाजी पाटील जगताप लासूर मार्केट कमिटीचे संचालक यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी त्यांचा शब्द सुमनांनी स्वागत करीत आहे. तसेच बल्लाळी सागजाचे सरपंच आदरणीय जगताप अण्णा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांच्या बरोबर जे आलेले त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनांनी स्वागत करीत आहे. त्यांनी सुद्धा पुढे स्टेजकडे यायचं आहे. सर, आपण एवढे कामं केले, आमचं सुद्धा एक दायित्व बनतं की आपण शिवराई गावाचं सुद्धा एक दायित्व बनतं की आपण जास्तीत जास्त मतदान आम्ही का तुम्हाला देऊ नये. दुसरे मतदान मागू लागले, सगळं करू लागले, पण एक एजेंडा नाही, एक व्हिजन नाही. प्रत्येक उमेदवार आता काका निवडून येणारे निश्चित आहे, फायनल झालंय, राहुल निवडून येणारे, पण ह्या सर्कल साठी असं एक व्हिजन पाहिजे की आपल्याला काय करायचं, काय नाही करायचं. जिल्हा परिषद मधून काय योजना आहे ह्या तळागाळापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. गेले 9 वर्ष झाले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होऊन आमच्या ध्यानात सुद्धा नाहीये कोण जिल्हा परिषद मेंबर आहे, आम्हाला सुद्धा आठवत नाही. एखाद्या मुलाला जर विचारलं ह्या सर्कलचा जिल्हा परिषद मेंबर कोण आहे, मी 1000 रुपये देईन. त्यांनी जर सांगितलं कोण जिल्हा परिषद मेंबर, जागेवर 1000 रुपये देईन. अशी परिस्थिती या सर्कलची झालेली, बेवारस झालेलं सरकार आहे. फक्त वळव्याचा पाऊस आला का जसे शिदोडे बाहेर निघतात तसे हे लोक बाहेर निघतात. पण सतत ह्या मतदारसंघात आपण रात्रंदिवस लोकांच्या कामासाठी अहोरात्र काम करतात, अहोरात्र लोकांसाठी झटतात. असा विकास महर्षी आमदार मी तरी माझ्या 30 वर्षाच्या कार्यकाळात नाही बघितलं. तुम्हाला दुसरी गोष्ट सर अशी, आपण आता सध्या नामदार आहे, राज्यमंत्र्याचा आपल्याला दर्जा आहे, पण येणाऱ्या काळामध्ये लोक म्हणतात काय तुम्ही, अरे म्हणलं तू 4 वर्ष आमदार आहे, मंत्री होणार आहे, तुम्ही निवडून येऊन काय करायचे, तुम्हाला कोणत्या हिशोबाने मतं आम्ही द्यायचे, आम्ही लोकांना काय सांगायचं. उद्या हे पालकमंत्री झाले तर आम्ही आमच्या गावासाठी मागाल ते आम्हाला बिगर म्हणता मिळेल, आणि जर बिगर म्हणता ज्याला मिळेल तो माणूस तुमच्या मागे कसा येईल हो सर. हा बी लोक आता पूर्वीसारखे लोक अडाणी राहिले नाही साहेब. लोक फार हुशार झालेले, लोक सगळ्याच गोष्टीचा चांगल्या प्रकारे विचार करतात, म्हणून लोक मतदान वाया घालायला कोणी तयार नाही. बाकीचं काही असू, पण मी एक शब्द देतो सर, जास्तीत जास्त माझ्या गावात 2 उमेदवार आहे. आपण फारशी माझ्याकडून लीडची अपेक्षा करू नका, मी प्रामाणिक सांगतो. कारण काही गोष्टी गावात आता काहीला अडचणी असतील ठीक आहे, पण जास्तीत जास्त मतं देण्याचं मी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करीन. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.